नमस्कार सर्वांना, सोनाली घरत कुकिंग डिलाईट चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला मटण कोळीवाडा ही रेसिपी करून दाखवत आहे। आमच्या आगरी कोळी लोकांच्या घरामध्ये आम्ही कशा प्रकारे मटण शिजवतो हे मी तुम्हाला दाखवत आहे, तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। तर मी अर्धा किलो मटण घेतलेला आहे आणि येस ऑफकोर्स मी मटणामध्ये बटाटासुद्धा घालत आहे। फोडणीसाठी कांदा आणि लसूण वापरायचा आहे आणि आपल्याला सुकं खोबरं भाजून, कांदा भाजून त्याच्यामध्ये आलं, मिरची आणि कोथिंबीर घालून ते वाटण करून घ्यायचं आहे। तर तेल गरम झालं की त्याच्यामध्ये तेजपत्ता आणि दालचिनीचा एक तुकडा मी घातलेला आहे। कांदा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा 5 ते 7 मिनिटे व्यवस्थित परतून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचा आहे। तर लसूण मिक्सरमध्ये न वाटता जर आपण खलबत्त्यामध्ये ठेचून ह्याच्यामध्ये घातलं तर अजून जास्त चांगली टेस्ट येते। तर लसूण थोडं परतून झालं की आपल्याला त्याच्यामध्ये मटण घालायचं आहे। मटण तेलामध्ये आपल्याला 5 ते 7 मिनिटे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे मटणाचा जो उग्र वास असतो तो निघून जातो। मटण फ्राय करून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला हळद, घरगुती आगरी मसाला घालायचा आहे। जर तुमच्याकडे आगरी मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही मिरची पावडर आणि धणे आणि जिरेची पूड करून ह्याच्यामध्ये घालू शकता। तर तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित मटण फ्राय करून घ्यायचं आहे। मटण शिजायला खूप वेळ जातो म्हणून मी कुकरमध्ये मटण शिजवणार आहे, पण व्यवस्थित फ्राय करून घेण्यासाठी मी आधी पातेल्यामध्ये फोडणी दिलेली आहे। तर मी ह्याच्यामध्ये बटाटासुद्धा घातलेला आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सोबतच आपल्याला वाटण घालायचं आहे। भाजलेला कांदा, भाजलेलं सुकं खोबरं, आलं, मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे। वाटण मटणामध्ये घालून अजून आपल्याला 4 ते 5 मिनिटे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। जेवढा जास्त वेळ आपण हे मटण तेलावर फ्राय करणार तेवढी जास्त चांगली चव येते। नंतर मी हे मटण कुकरमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे त्याच्यानुसार आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। नंतर कुकरचं झाकण लावून मी टोटल 8 शिट्ट्या काढून घेतल्या। 8 शिट्ट्यामध्ये हे मटण व्यवस्थित शिजलं गेलं होतं। जर तुम्ही पातेल्यामध्ये शिजवत असाल तर 25 ते 30 मिनिटे मटण शिजायला जातील। किती वेळ लागणार हे मटणाच्या क्वालिटीवर सुद्धा डिपेंड असतं। तर अशा प्रकारे मी 8 शिट्ट्या काढून घेतल्या। त्याच्यानंतर पूर्ण प्रेशर निघून गेल्यानंतर मी कुकरचं झाकण खोललेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एव्हरेस्टचा मटण मसाला 1 चमचा भरून घातलेला आहे। तसं तर मटण मसाला घालायची काही गरज नाही आहे, पण चांगला सुगंध यावा यासाठी मी 1 चमचा मटण मसाला आणि घरगुती गरम मसालासुद्धा ह्याच्यामध्ये घातलेला आहे। सर्वात शेवटी कोथिंबीर घालायची आहे। तर अशा पद्धतीने आम्ही आगरी कोळी लोक घरच्या घरीच मटण शिजवतो। आम्हाला हॉटेलच्या जेवणापेक्षा घरचं जेवणच जास्त आवडतं। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा। अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ते मला कमेंट करून नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ।